आता पुढच्या बुलेटिनकडे वळूया। महत्त्वाच्या बातम्यांनी सुरुवात करूया। भारत-पाक क्रिकेट सामन्याविरोधात आज शिवसेना उबाठा पक्षाकडून आशिया चषकात आज भारत-पाकिस्तान आमने सामने। ठाकरेंच्या शिवसेनेकडून माझं कुंकू माझा देश अभियान। बाळासाहेबांच्या देशभक्तीवर शंका घेणाऱ्या भाजपनं लायकीत राहावा। पत्रकार परिषदेतून उद्धव ठाकरेंची भाजपवर घणाघाती टीका। भल्या पहाटेपासून पुण्याच्या हडपसर भागात अजित पवारांचा पाहणी दौरा। मुंढवा केशवनगरमधील कामांची पाहणी। नागरिकांना समस्या येत असतील तर बिल्डरांचं काम थांबवण्याच्या सूचना। विदर्भ आणि मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना पावसानं झोडपलं। गोसेखुर्दमधून होणाऱ्या विसर्गामुळे वैनगंगा नदी पाणी पातळीत वाढ। चंद्रपूर शहराला मुसळधार पावसानं झोडपलं। इरई धरणाचे 7 दरवाजे उघडले। वर्धा नदीला पूर। चंद्रपूर शहरातल्या अनेक भागात नदीचं शिरलं पाणी। संभाजीनगर जिल्ह्याला पावसानं झोडपलं। पैठणच्या विहा मांडवा इथं नागरिकांच्या घरात शिरलं पाणी। जायकवाडीतून होणाऱ्या विसर्गामुळे गोदावरी धोक्याच्या पातळीवर। आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आणखी 4 आरोपींना अटक। पुणे पोलिसांनी गुजरातमधून केली अटक। महादेव कोळी जात प्रमाणपत्र न मिळाल्यानं शिवाजी मेळणे नावाच्या तरुणाची आत्महत्या। आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रातून धक्कादायक वास्तव समोर। पंचवीस मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनला सुरुवात करूया। शिवसेना उबाठाचं माझं कुंकू माझं अभियान हा आंदोलन सुरू झालेलं आहे। याच अनुषंगाने शिवसेना भवन परिसरामध्ये आमदार महेश सावंत यांनी बॅनरबाजी केली। महेश सावंत यांनी लावलेल्या बॅनरची जोरदार चर्चा आहे। शिवसेना ठाकरे गटाकडून डोंबिवलीत बॅनरबाजी करण्यात आली। 14 सप्टेंबरला होणाऱ्या भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावर आम्ही बहिष्कार टाकतो। आमच्याकडून पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप डोंबिवलीकरांना ही आदरांजली आहे असे बॅनर लावण्यात आले। पाकिस्तान कधी सुधारणारा देश नाहीये। भारतीय महिलांचं कुंकू पुसणाऱ्यांसोबत तुम्ही क्रिकेट मॅच कसे काय खेळू शकता असा सवाल किशोरी पेडणेकरांनी केला। त्याचबरोबर महिलांचं कुंकू पुसणारे दहशतवादी गेले कुठे असा सवालही त्यांनी केला। काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी भारत-पाकिस्तान सामन्याला तीव्र विरोध केलेला आहे। भारत-पाकिस्तान सामन्याला परवानगी देणं हे शहीद जवानांच्या बलिदानाचा अपमान आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून नाशिक जिल्ह्यातील विविध दैनिकांमध्ये देवा तूच सांग अशा आशयाची जाहिरात छापण्यात आली आहे। शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, लाडकी बहीण योजना यावर जाहिरातीतून मुख्यमंत्री फडणवीसांना प्रश्न विचारण्यात आले। भाजपच्या देवाभाऊ कॅम्पेनला देवा तूच सांग या कॅम्पेननं आता उत्तर दिलं जात आहे। मुंढवा केशवनगरमधील रखडलेल्या उड्डाणपुलाची अजित पवारांनी पाहणी केली। गाडीतळ भागातील रस्त्याचीही पाहणी केली। यावेळी विविध प्रश्न सोडवण्याचं आश्वासन अजित पवारांनी नागरिकांना दिलं। नितेश कराळे मास्तरांना पवारांच्या भेटीकरता पोलीस सोडत नाहीयेत। हॉटेलच्या गेटवर कराळे मास्तर ताटकळत उभे आहेत। कराळे मास्तरांकडून फोनाफोनी सुरू आहे। नितेश कराळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक असून त्यांची ही परिस्थिती आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं आढावा बैठकीचं आयोजन करण्यात आलं। आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडली। येणाऱ्या काळात धुळे जिल्ह्यात शिवसेनेचा गड मजबूत करण्याकरता कामाला लागा असं आवाहन करण्यात आलं। जळगाव जिल्हा कृषी औद्योगिक सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात आली। मेक इन इंडिया आणि लोकल टू ग्लोबल ही संकल्पना सत्यात उतरवण्याकरता सगळ्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन वकील उज्ज्वल निकम यांनी या बैठकीत केलं। छत्रपती संभाजीनगरच्या लोहगाव इथल्या तांडोळी रोडवरील पाझर तलाव ओव्हरफ्लो झाला।
डांगे वस्तीतील रहिवाशांच्या घरात पाणी शिरलं, वस्तीवरील शेती पाण्याखाली गेली, मोठं नुकसान झालं. जायकवाडी धरण साखळीत मुसळधार पाऊस पडतोय. अशातच धरणातून 1,03,372 क्युसेक प्रतितास इतका पाण्याचा विसर्ग सुरू आहे. धरणाचे तब्बल 27च्या 27 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे गोदाकाठच्या नागरिकांना सतर्क राहायला सांगितलंय. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील विहा मांडवा इथं नागरिकांच्या घरात पाणी शिरलं. घरातील जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालं. पैठणच्या हर्षी शिवारामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाला. जोरदार पाऊस झाला. हर्षी नदीला पूर आला. परिसरातील सगळेच रस्ते नदी नाल्यांमुळे पाण्याखाली गेले. वाहनधारकांना या पाण्यातूनच प्रवास करावा लागतोय. चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. यामुळे जिल्ह्यातील सगळ्याच नद्या दुथडी भरून वाहत आहेत. इरई धरणाचे 7 दरवाजे उघडण्यात आले. तेरई नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. रहमतनगर सिस्टर कॉलनी भागातल्या काही परिसरात नदीचं पाणी शिरलंय. भंडारा जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धरणाची पातळी नियंत्रित ठेवण्याकरता धरण प्रशासनाकडून गोसेखुर्द धरणाचे 19 दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आलेत. त्यातून 81,224 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बीडच्या नवगण, राजुरी, खरवंडी या राष्ट्रीय महामार्गावरील डोंगरी नदीला पूर आला. अनेक गावांचा संपर्क तुटला. पुलाचं काम अपूर्ण असल्यानं पर्यायी रस्त्यावर पाणी आल्यानं वाहतूक थांबवली आहे. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौकाजवळ नाल्याच्या प्रवाहात रिक्षा चालक वाहून गेला. नाल्यावरील पुलावर प्रचंड पाणी वाहत असताना रिक्षा चालकाने पुलावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी रिक्षासह हा व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्याला पावसानं झोडपून काढले. अशातच पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणारा युवक थोडक्यात बचावला. युवक स्वतःचे प्राण वाचवतानाचा व्हिडिओ समोर आलाय. गावातील युवकांनी तत्परता दाखवल्यामुळे युवकाचा जीव वाचला. लातूर शहर आणि परिसराला मुसळधार पावसानं झोडपून काढलं. अनेक लोकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं, त्यामुळे लोकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील ज्ञानेश्वरवाडी परिसरात शेतकऱ्यांचा कांदा वाहून गेला. कांदा वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. धाराशिवच्या कळंब तालुक्यामध्ये तुफान पाऊस कोसळला. तेरणा नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. तेरणा नदीवरील पूल पाण्यात बुडाला, त्यामुळे लातूर बार्शी रस्ता वाहतुकीकरता बंद झाला. पंढरपुरामध्ये पावसानं दमदार हजेरी लावली. पावसानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात भाविकांची तारांबळ उडवून दिली. एसटीच्या आरक्षणाकरता बंजारा पाठोपाठ वंजारी समाज आक्रमक झाला. बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावं आणि एसटी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी ओबीसी नेते बाळासाहेब सानप यांनी केली. बकऱ्यांवर विद्युत तारा तुटून पडल्यानं 3 बकऱ्यांचा मृत्यू झाला. पाथर्डीच्या माणिक दौंडीमध्ये ही घटना घडली. अपघात झाल्यानंतरही वीज वितरण कंपनीचे कर्मचारी आणि महसूल विभागाचे अधिकारी उशिरापर्यंत घटनास्थळी पोहोचलेच नाहीत, त्यामुळे शेतकरी संतप्त झाले. रत्नागिरी दापोली तालुक्यामध्ये भात पिकावर तुडतुडे, चिकटा, करपा याचा प्रादुर्भाव बघायला मिळाला. यंदा समाधानकारक पाऊस झाल्यानं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता. पण आता हातातोंडाशी आलेलं पीक करपा रोगामुळे नष्ट होतं की काय अशी भीती व्यक्त होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावर पडलेले खड्डे बुजवण्याचं काम सध्या सुरू आहे. गणेशोत्सवात पाऊस झाल्यानं याच खड्ड्यातून मुंबईकर कोकणवासियांना प्रवास करावा लागला. मात्र गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यात बऱ्यापैकी पावसानं विश्रांती घेतलेली आहे, त्यामुळे महामार्ग ठेकेदार कंपनीनं खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतलेलं आहे. देहू रोडमध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे चौकाचं उद्घाटन करण्यात आलं. खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते हे उद्घाटन पार पडलं. विनायका नागरी सहकारी पतसंस्थेच्या माध्यमातून झालेलं हे सुशोभीकरण कार्यकर्त्यांकरता प्रेरणादायी ठरेल असं बारणे म्हणाले. किवळेतील पर्ल इमारतीच्या 100हून अधिक सदनिकाधारकांचा संताप अखेर रस्त्यावर आला. विकासकानं 2012 पूर्वी इमारत उभारताना 12 मीटरचा डीपी रस्ता विकसित करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण गेल्या 12 ते 13 वर्षात तो रस्ता केवळ कागदावरच राहिला. या विरोधात स्थानिक रहिवाशांनी रास्ता रोको आंदोलन केलं. महाराष्ट्रातील पहिल्या शासकीय कार्डियाक कॅथलॅबचं धुळ्यामध्ये आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात शासनाच्या सुमारे 18 कोटी रुपयांच्या निधीतून अत्याधुनिक अशी कार्डियाक कॅथ लॅब उभारण्यात आली. दोडामार्ग तिलारी परिसरातून वाट चुकलेला ओमकार हत्ती सध्या सावंतवाडी तालुक्यातील नेतर्डे धनगरवाडी परिसरात आहे. या अनपेक्षित पाहुण्यामुळे स्थानिकांमध्ये भीती आहे. वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थ त्याला सुखरूप परत पाठवण्याकरता प्रयत्न करत आहेत. सिन्नरमध्ये घराबाहेर खेळत असलेल्या 1.5 वर्षाच्या चिमुकल्याला बिबट्याने उचलून नेले. एका आठवड्यातली ही दुसरी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आहे. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच मालमत्ता कराची वसुली एका दिवशी 1.5 कोटीच्या घरात झाली. थकबाकी वसूल करण्याकरता महापालिकेने शास्तीमध्ये 95% सूट देण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा फायदा घेत मालमत्ताधारकांनी तब्बल 99 कोटी रुपयांचा विक्रमी भरणा केला. नागपूर महानगरपालिकेतर्फे नवीन डॉग शेल्टर केंद्र तब्बल 3 एकर जागेत उभारण्यात येणार आहे. मनपाचे श्वान निवारा केंद्राच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याकरता मोठं पाऊल मनपानं उचललं आहे. गणेशोत्सवानंतर आता नवरात्रोत्सवाची लगबग सुरू झालेली आहे. कराडच्या कुंभारवाड्यामध्ये बघायला मिळते. अवघ्या 8 दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवासाठी दुर्गा मातेच्या मूर्ती बनवण्याचं काम अंतिम टप्प्यात आहे. साताऱ्यामध्ये हिल हाफ मॅरेथॉनचं जिल्हाधिकारी संतोष पाटील, पोलीस अधीक्षक तुषार तोशी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. सुमारे 8,500 स्पर्धकांनी यामध्ये सहभाग घेतला. गडचिरोलीमध्ये खासगी ट्रॅव्हल्सनं एका व्यक्तीला फरफटत नेलं. बसस्थानकाजवळ पायी चालत असताना एक व्यक्ती ट्रॅव्हल्स खाली सापडला. चालकाच्या निदर्शनास ही बाब आली. बस चालकानं 600 मीटरपर्यंत इसमाला फरफटत नेलं. वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या सहाय्यानं इसमाला बाहेर काढलं. अहिल्यानगर शहरातील DSP चौकात पुण्याकडे जाणाऱ्या एका टँकरचा अपघात झाला. टँकर चालकाचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं. 8 ते 10 चारचाकी गाड्यांना ट्रकनं धडक दिली. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. भंडाऱ्यात अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणानं तिच्यावर विविध ठिकाणी नेलं तिला आणि तिच्यावर अत्याचार केले. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून अंधळगाव पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. त्याला अटक केलेली आहे. केमिकलची बेकायदेशीर विल्हेवाट लावण्याकरता पाण्याच्या टँकरमधून घातक केमिकलची वाहतूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार बोईसर तारापूर MIDCमध्ये समोर आला. नैसर्गिक नाल्यामध्ये घातक केमिकल सोडणारा टँकर सालवड ग्रामस्थांनी पकडला, पोलिसांच्या ताब्यात दिला. नागपूरमध्ये अंमली पदार्थ विरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेत पाचपावली पोलिसांना मोठं यश मिळालं. गुप्त माहितीच्या आधारे रात्री आशीनगर इथल्या ताज हॉटेलजवळ छापा टाकण्यात आला. या कारवाईत MD तस्कर शेख जायद शेख रेहमान याला अटक करण्यात आली. अकोल्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी आरोपी तौहीद खान समीर खान याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. 6 दिवसांच्या फरारी दरम्यान आरोपीनं 5 राज्यांमध्ये 10 जिल्ह्यांमधून स्थलांतर केलेलं आहे. आर्थिक मदत त्याला या दरम्यान कोणी केली, तो कुणाच्या संपर्कात होता, या सगळ्याचा तपास आत्ता केला जातोय.